शिवाजी महाराजांचं स्वराज्य संवर्धित केलं, वाढवलं असे छत्रपती संभाजीराजे. शिवाजी महाराजांवर पोवाडा रचणारे, शिक्षणाची ज्योत जनसामान्यामध्ये पेटवणारे महात्मा ज्योतिबा फुले. महात्मा ज्योतिबा फुले यांची शिकवण सत्यामध्ये उतरवणारे आरक्षणाचे जनक राजेश्री शाहू महाराज. राजेश्री शाहू महाराजांचा संदेश अखिल भारतात पोहोचवणारे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. लिख रहा हूं मैं अंजाम, कल जिसका आगाज आएगा, मैं रहूं या ना रहूं, मेरे बाद वतन पे मरने वालों का सैलाब आएगा, असे सांगणारे शहीद भगतसिंग. प्रबोधनाची धुरा हातामध्ये घेऊन खेळोपाडी वादळाप्रमाणे पालथी घालणारे संतश्रेष्ठ गाडगे बाबा. या सर्व महापुरुषांना प्रथमतः अभिवादन करतो. आज मी याआधी ऐक्यात आलेलो आहे आणि संविधान दिनानिमित्त आपल्याशी संवाद साधला. आज माझ्यावर प्रास्ताविकाची जबाबदारी देण्यात आली. त्यामुळे प्रास्ताविकानुसारच बोलावं असं मला वाटतं. आज दीपक चटप यांचं नाव ऐकलं का तुम्ही? ऐकला? दीपक चटप हे तुमच्या आमच्यासारखे एक विद्यार्थी जे ग्रामीण भागातून आले, ज्यांचे वडील शेती करतात. तिथून ते ILS कॉलेजला त्यांनी LLB केलं आणि LLB नंतर त्यांनी असीम सरोदे सरांकडे प्रॅक्टिस केली आणि प्रॅक्टिस नंतर ते काही सामाजिक कार्य त्यांनी उभे केलं आणि त्या कार्याच्या जोरावर त्यांना जागतिक प्रतिष्ठेची शेवनिंग स्कॉलरशिप मिळाली. शेवनिंग स्कॉलरशिप ही साध्या लोकांना मिळत नाही आणि ती ब्रिटिश गव्हर्नमेंटनं दिली, ना की कोणत्या संस्थेनं दिली. जे ब्रिटिश गव्हर्नमेंट ज्यांना जगात सर्वात हुशार समजलं जाते अशा सरकारनं दिली. त्याचसोबत जगातून जेवढे केवनर्स आले होते, ज्या ज्या लोकांना ब्रिटिश गव्हर्नमेंटनी जगातल्या लोकांना स्कॉलरशिप दिली, असे सगळ्या स्कॉलरमधून सगळ्यात चांगले स्कॉलर व्हॉलेंटियर अवॉर्ड असा त्या अवॉर्ड त्यांना देण्यात आला. त्या अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं असा त्यांचा थोडक्यात परिचय आहे. हा कार्यक्रम कशासाठी असा तुम्हाला प्रश्न पडला असेल, कारण हल्ली कार्यक्रम भरपूर होतात. पण आज तुम्हाला माहित आहे शिक्षणाबद्दलची उदासीनता मोठ्या प्रमाणावर पसरली आहे. ही उदासीनता झटकून टाकण्यासाठी आणि आपल्या उज्ज्वल भविष्याच्या दृष्टीनं पाहण्यासाठी किंवा भविष्याचा दृष्टिकोन आपल्याला हवा यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. मागच्या 1.5 महिन्याच्या कालावधीत दीपकदादा चटप व त्यांचे मित्र अविनाशदादा पोईंकर यांनी शिक्षण यात्रा काढण्याचं ठरवलं. मागच्या 1.5-2 महिन्याच्या कालावधीत ते गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात फिरत आहेत. कितीतरी कॉलेजमध्ये त्यांनी भेटी दिल्या. त्यांचा विचार एवढाच होता की ही चळवळ आपल्या लोकांपर्यंत पोहोचाव्या, शिक्षणाच्या होणाऱ्या नवीन संधीचा फायदा तुमच्यापर्यंत पोहोचावा, ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना व्हावा. आणि मी नक्की सांगू शकतो मोठमोठ्या इन्स्टिट्यूटपेक्षा आज ग्रामीण भागात शिकणारे विद्यार्थी जास्त काम करतात. आणि त्याही पलीकडे एक महत्त्वाची गोष्ट या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगतो की ह्या सगळ्या स्कॉलरशिप जेवढ्याही मिळते त्या सगळ्या कुठं ना कुठं सामाजिक योगदानासाठी मिळते. म्हणजे आपलं शिक्षण कुठंतरी समाजाच्या कामात यावं आणि देशाला हातभार लागावा यासाठी या स्कॉलरशिप दिल्या जातात. त्यासोबत तुमचाही फायदा होतो हे आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून समजायचं. ही शिक्षण यात्रा आता यवतमाळ जिल्ह्यामध्ये चालू आहे. आज शिक्षण यात्रेचा यवतमाळ जिल्ह्यातला 2रा दिवस. काल यवतमाळमध्ये होती, आज वणीमध्ये आहे, उद्याला मारेगाव आणि परवा झरी असं हे कार्यक्रमाचं नियोजन आहे. सोबतच शिक्षण यात्रेमध्ये असणारे अविनाशदादा पोईंकर हे पत्रकार आहेत, चांगले लेखक आहेत. महाराष्ट्रातील नावाजलेल्या अरुण साधू फेलोशिप त्यांना मिळाली आहे. या शिक्षण यात्रेच्या माध्यमातून उद्दिष्ट एकच आहे की तुमच्यापर्यंत शिक्षणाच्या येणाऱ्या नवीन संधी, आज नवीन मोठमोठ्या युनिव्हर्सिटी आणि वेगवेगळ्या फेलोशिप या तुम्हाला मिळाव्या, नवे त्याची माहिती मिळावी यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन आहे. त्याचसोबत तुम्हाला माहीत असेल आज शिकणं म्हणजे नेमकं काय करणं. 1ली पासून 12वी पर्यंत जाणं म्हणजे शिकणं का? 5वीपर्यंतचं शिक्षण घेणं म्हणजे शिकणं का? नुसतं कागदपत्राचं शिक्षण घेणं म्हणजे शिकणं का? असे वेगवेगळे प्रश्न आपल्यासमोर उभे राहतील. आज एवढं शिकून सुद्धा नोकरी लागत नाही. आज एवढं शिकून सुद्धा आपली आर्थिक बाजू स्ट्रॉंग होत नाही. याचं कारण काय? आज शिकलेलाच माणूस काहीतरी करतो का? दुसरा करू शकत नाही का?
मी तुम्हाला साधं उदाहरण सांगतो. तुमच्या भोवताल असे काही लोक असतील का ज्यांनी शिक्षण घेतलं नाही, पण त्यांनी आपल्या आयुष्यात मोठमोठी कामं केली. एखादा बिझनेस उभा केला, एखादं मोठं सोशल वर्क उभं केलं, एखादं इन्स्टिट्यूट उभं केलं, एखादं काहीतरी मोठा शोध लावला, असं काम केलं आहे. मग काय कारण? त्याचं एकमेव कारण माझ्या तरी लक्षात आलं की शिक्षणापासून कामापर्यंत तुम्ही पोहोचण्यासाठी तुमच्यामध्ये गुण तयार व्हावे लागतात, तुमच्यामध्ये काही स्किल यावे लागतात. त्या शिक्षणातून येतात का? हा एक प्रश्न आहे. त्यासोबतच मग शिक्षण घ्यावं नाही का? जर शिकलेले कर, पण त्यांचा टक्का कमी आहे, हे गोष्ट समजा तुम्ही. हे असे काम करणारे जेवढे लोक आहेत त्यांचा टक्का कमी आहे. त्याच्याही जास्त तुम्ही जर पाहिलं, मोठं काम करणारे लोक हे शिक्षणाच्याच मार्गातून गेले. एक गोष्ट कायम समजा, गुण निर्मितीसाठी शिक्षण महत्वाचं आहे आणि शिक्षणासाठी तुमच्यासारखे इन्स्टिट्यूट असणं महत्वाचे आहे, यासारख्या शाळा असणं महत्वाचे आहे, महाविद्यालय असणं महत्वाचं आहे. आणि आज हा कार्यक्रम घेत असताना जर या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत काही 2-3 गोष्टी जरी आम्ही पोहोचवू शकलो आणि तुम्ही त्यातून प्रेरणा घेऊन पुढे काही करू शकले किंवा पुढे चांगल्या ठिकाणी जाऊ शकले, तरी या कार्यक्रमाचं सार्थक झालं असं म्हणावं लागेल. त्याचसोबत तेलतुंबडे साहेब नेहमी चळवळीचे कार्यक्रम घेण्याकरिता, नेहमी विद्यार्थ्यांच्या फायद्याचे कार्यक्रम घेण्याकरिता सामोर असतात. त्यांना सांगावं लागत नाही, त्यांना एक शब्द विचारला तर त्यांनी परवानगी देतात. हे एक महत्वाचं आहे. आज या कार्यक्रमामध्ये मी बोलणं जास्त योग्य नाही, प्रास्ताविक आहे. आणि सोबतच दीपक दादा तुम्हाला मार्गदर्शन करतीलच, अविनाश दादा मार्गदर्शन करतील, त्यामुळे थांबतो. धन्यवाद. धन्यवाद गोपाळ सर. सरांनी प्रास्ताविकमध्ये आपल्याला कार्यक्रमाचे मुख्य उद्देश व त्याचे फायदे याबद्दल अप्रतिम माहिती सांगितली. आजच्या कार्यक्रमाचे लाभलेले दुसरे प्रमुख पाहुणे श्री अविनाशजी कोळीकर सर हे आपल्याला मार्गदर्शन करतील. तत्पूर्वी एक त्यांचा थोडक्यात आपण परिचय घेऊया किंवा त्यांची माहिती घेऊया. अविनाश कोळीकर सर हे महाराष्ट्रात एक मुक्त कवी तसेच लेखक व मुक्त पत्रकार म्हणून कार्यरत आहेत. तसेच एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून ते परिचित आहेत. त्यांचे D.Ed याचे शिक्षण झालेले आहे. तसेच महाराष्ट्र शासनाचे ते मुख्यमंत्री ग्राम परिवर्तक फेलो म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे. तसेच चंद्रपूर जिल्ह्यामध्ये घाटपूर गावाला राज्यात आदर्श ग्राम व जिल्हा स्मार्ट ग्राम करण्याचे त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. प्लीज सर. असेल पुन्हा शंका पण मला मात्र जाण आहे. असेल पुन्हा शंका पण मला मात्र जाण आहे. या ITIA कॉलेजमधील तुम्ही सगळे विद्यार्थी म्हणजे अस्सल गुणवत्ताची खाण आहे. मी गुणवत्ता तर तुम्हाला म्हटलं, पण ही गुणवत्ता केवळ वणी या शहरापुरती मर्यादित न राहता येथील गुणवत्ता देश आणि विदेशातल्या नामांकित विद्यापीठापर्यंत जाऊन खऱ्या अर्थानं देश विकासामध्ये हातभार लागावी, या अंगानं सुरू झालेल्या शिक्षण यात्रेच्या निमित्तानं आज या ठिकाणी आपण सगळे एकत्र आलो. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित या महाविद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय तेलतुंबडे सर, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, उपस्थित सर्व शिक्षक वृंद आणि तुम्ही सगळे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पुढच्या अर्ध्या पाऊण तासामध्ये गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचे फोन येतील, त्यामुळे तुमचे मोबाईल स्विच ऑफ करून ठेवा. कुणाला लवकर इथून घरी जायचं असेल, कुणाची बस येत असेल, आज आमची बस येणार नाही हा कार्यक्रम संपेपर्यंत हा डोक्यामध्ये विचार फिट करा. हे मी अत्यंत जबाबदारीनं बोलतोय, अत्यंत जबाबदारीनं, यासाठी की पुढचा जो काही एखादी तास हा कार्यक्रम चालेल तो तुमच्या आयुष्यात अत्यंत महत्वाचा आणि बदल घडवणारा ठरेल. तुम्ही नशीबवान आहात
तुम्ही नशीबवान यासाठी मी म्हणतो, जेव्हा तुमच्या वयाचा मी देखील ग्रामीण भागातून आलेला मी विद्यार्थी, जेव्हा मी 12व्या वर्गात होतो, मी जेव्हा 12व्या वर्गात शिकत होतो त्यावेळेला आमच्या शिक्षक प्राध्यापकांनी केवळ आणि केवळ सर एकच गोष्ट सांगितली. ती गोष्ट अशी होती की डीएडला कोण कोण जाणार आहे हात वर करा. आम्हाला आमच्या शिक्षक प्राध्यापकांनी एकच सांगितलं, डीएडला कोण कोण जाणार आहे हात वर करा. आम्ही मूर्खासारखे हात वर करायचो आणि आमच्या डोक्यात केवळ डीएड इतकंच फिट केलं. आम्ही डीएड केलं. डीएड केल्यानंतर आज डीएड करणाऱ्या पोरांची अवस्था काय आहे याचं आपण चांगलं ॲनालिसिस करू शकतो. जर त्यावेळेला आमच्या शिक्षकांनी, आमच्या प्राध्यापकांनी आम्हाला सांगितलं असतं की टाटा इन्स्टिट्यूट असेल, जेएनयू असेल, अजिम प्रेमजी विद्यापीठ असेल, शिवनादर विद्यापीठ असेल, अशा देश विदेशातले जे काही नामांकित विद्यापीठ आहेत त्या ठिकाणी जाऊन तुम्ही शिकू शकता, तेव्हा सांगितलं असतं तर आज आमची परिस्थिती वेगळी असती. कधी कधी काय होतं हे मी अत्यंत जबाबदारीनं तुमच्या पुढे बोलतो. आपल्यामध्ये IIT मध्ये जाण्याची गुणवत्ता असते, IIT मध्ये शिकण्याची जबरदस्त इच्छाशक्ती असते, क्वालिटी असते, पण पुरेशा मार्गदर्शनाच्या अभावामुळे आपण IIT ऐवजी शेवटी गावात ITI करतो. त्याच्यामुळे स्वतःला तपासण्याची फार मोठ्या अर्थानं गरज आहे. आपण ITI करून देखील IIT पर्यंतचा आपला प्रवास कसा होईल, जे झालं ते सोडा. आणि या सगळ्या गोष्टींसाठी आजची ही जी शिक्षण यात्रा आहे ही अत्यंत महत्वाची आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण सगळे गावातून आले, बरोबर आहे? आता काही मार्गदर्शन होणार नाही, आपण गप्पा गोष्टी करू. गावातून आले, मी गावातलाच आहे. गावातून आल्यानंतर जेव्हा मी शिकत होतो ना त्यावेळेला प्रचंड लोक मला टोमणे मारायचे. मला माहिती आहे, खात्री आहे तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना तेच टोमणे लोकांनी मारले असतील. तो टोमणा असा होता, शिकून कोणाचं. आता हे टोमणे किती लोकांनी ऐकले हात वर करा. तुम्ही सगळ्यांनी ऐकले? मला सांगा, आजूबाजूचे लोक आपण शिकत असताना आपल्याला म्हणत असतील की शिकून कोणाचं भलं झालं, त्यावेळेला आपण त्यांना उत्तर दिलं पाहिजे की गप्प राहिलं पाहिजे? दिलं पाहिजे की गप्प राहिलं पाहिजे? दिलं पाहिजे. मग त्यावेळेला आपण त्यांना बोललं पाहिजे. आपण जर बोललो नाही तर असे आजूबाजूचे लोक समाजाची पूर्ण नासाडी करतील, शिकणाऱ्या पोरांचा देखील उत्साह कमी करतील. आणि म्हणून जे आजूबाजूची लोक म्हणतात की शिकून कोणाचं भलं झालं नाही, त्यावेळेला आपण त्यांना बोललं पाहिजे की भाऊ, न शिकल्याने कुणाचं भलं झालं तितकं सांग. कुणाचं झालंय का? आज ही मंचावर असणारी सगळी मंडळी कशाच्या भरोशावर मंचावर पुढे आहे? शिक्षणाच्या भरोशावर पुढे आहे. आणि म्हणून ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. शिक्षण हे केवळ आणि केवळ एकमेव माध्यम आहे जे खऱ्या अर्थानं स्वतःला, आपल्या कुटुंबाला, पर्यायी समाजाला पुढे नेऊ शकतं. आणि म्हणून आपण गावगाड्यातून आल्यामुळं एक गोष्ट निश्चितपणे लक्षात घेतली पाहिजे. या ठिकाणी ॲडव्होकेट दीपक चटप आहे. सगळ्यांनी बघा त्यांच्याकडे, पाहून घ्या निर्गुण चांगलं. बघितलं? तुमच्यात आणि त्यांच्यात काही फरक वाटतो का? बरं, त्यांना तुमच्यामध्ये बसवलं तर मिक्स होईल की नाही? बरोबर आहे. पण तुमच्यात आणि त्यांच्यात काय 5-6 वर्षाचा फरक असेल, ते मधामध्ये बसलेले आहेत. आणि जगातल्या 168 देशातून दिल्या जाणाऱ्या ब्रिटिश सरकारच्या 45 लाख रुपयाची चिवणी ही स्कॉलरशिप ॲडव्होकेट दीपक चटप मिळवतात आणि लंडनला शिकायला जातात. लंडनमध्ये केवळ शिकत नाहीत, तर शिक्षणासोबत तिथल्या वेगवेगळ्या संस्थांसोबत आंतरराष्ट्रीय ऑर्गनायझेशनमध्ये काम करतात. आणि ब्रिटिश गव्हर्नमेंट दरवर्षी जगभरातून, जगातल्या 168 देशातून लंडनमध्ये जे तरुण शिकायला जातात त्यांच्या शिक्षणासोबत त्यांच्या कामाचा सोशल इम्पॅक्ट तिथल्या गव्हर्नमेंटवर पडत असेल तर अशा तरुणांना चिवणी गोल्ड पुरस्कार देतं.
आणि यंदा जगातल्या 168 देशातून आपल्या भारतातून ॲडव्होकेट दीपक चटप यांना शिवनी गोल्ड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार केवळ ॲडव्होकेट दीपक चटप चंद्रपूरमधून येतात ते केवळ चंद्रपूर जिल्ह्यासाठी भूषण नाही, विदर्भ महाराष्ट्रापुरतं भूषण नाही, तर देशाचा सन्मान वाढवणारा खऱ्या अर्थानं पुरस्कार आहे. आणि असं तरुण व्यक्तिमत्व आज आपल्या पुढे आहे, त्यामुळे आपली जबाबदारी ठरते की ते जे सांगतात त्या प्रत्येक शब्दांवर आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. मला सांगा, तुमच्यापैकी विद्यार्थ्यांना जर ब्रिटिश गव्हर्नमेंटनी 50 लाख रुपये दिले आणि बाहेर शिकून या असं सांगितलं तर किती लोक शिकून येतील? 50 लाख रुपये दिले आणि शिका म्हटलं तर कोणाकोणाला वाटतं की मी पण जाऊन शिकून आलो पाहिजे असं? आज जरा वर करा की. वाटतं ना तुम्हाला? मग आता लक्षात घ्या, मग आता आपण लक्षात घेतलं पाहिजे. ज्यांनी ज्यांनी हात वर केले त्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. जर चंद्रपूरच्या छोट्याशा लखमापूर गावातून ॲडव्होकेट दीपक चटप लंडनला जाऊ शकतो, तर वणीतल्या आपल्या विद्यार्थ्यांमधून देखील विदेशामध्ये उच्च शिक्षण घेऊ शकण्याची निश्चितपणे आपल्यामध्ये क्षमता आहे. हा आत्मविश्वास पेरण्यासाठीची ही शिक्षण यात्रा आहे. विद्यार्थी मित्रांनो, मला सांगा, आपण ITI केलं, DED BEd केलं, नेटसेट PhD केली, तरी आपल्याला हमखास नोकरी लागतं असं आपल्याला वाटतं का? नाही ना. मग असं सगळं वातावरण असताना एकीकडे असं वातावरण आहे आणि दुसरीकडे जगातले जे पहिले 200 विद्यापीठ आहेत ना, जगातल्या पहिल्या 200 विद्यापीठामध्ये भारतातलं एकही विद्यापीठ नाही. एवढंच कशाला, आपण ज्या विद्यापीठामध्ये शिकतो, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, अमरावती विद्यापीठ असेल, गोंडवाना विद्यापीठ असेल, देशातल्या पहिल्या 200 विद्यापीठामध्ये या विद्यापीठांचा साधा उल्लेख नाही. मग असं सगळं वातावरण असताना आपल्या शिक्षण पद्धतीचं जेव्हा आपण ॲनालिसिस करतो तर फार मोठं चिंतन करण्याची आपल्याला गरज आहे. आणि अशा कालखंडात MA BEd नेटसेट PhD झाल्यानंतर देखील आपल्याला नोकरी लागण्याची शाश्वती नसेल, तर अशी सगळी व्यवस्था असताना देशात आणि विदेशात असे काही नामांकित विद्यापीठ आहे जिथं तुम्ही पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलं तर त्याच्या अंतिम वर्षाला असतानाच तुम्हाला 6 ते 14 लाख रुपयाच्या नोकरीची ऑफर असतात. पण या सगळ्या गोष्टी आपल्याला माहितीच नाही. आपण टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स कॉलेजचं नाव ऐकलं का? किती विद्यार्थ्यांनी ऐकलंय? 30. ज्याला आपण म्हणतो अजित प्रेमजी विद्यापीठ ऐकलं, शिवनादिर विद्यापीठ ऐकलं, पण निर्मला निकेतन, JSW GSWचं चांगलं कॉलेज आहे, त्या कॉलेजचं नाव ऐकलं? खऱ्या अर्थानं ही जी आपण नावं घेतली, परत बरीच नावं आहे, IIT आहे, IIM आहे, IITचं ऐकलं? मला सांगा, IIT मध्ये शिकून आलेला विद्यार्थी बेरोजगार घरी बसून असतो दिसतो का आपल्याला? पाहिला का IITचा विद्यार्थी घरी बेरोजगार? तो घरी असेल तरी लाख रुपयांचं पॅकेज घेऊन वर्क फ्रॉम होम काम करतो आणि आमचा PhD झालेला विद्यार्थी डोनेशनच्या नादामध्ये इकडे तिकडे चक्कर मारत असतो, त्याला काम मिळत नाही. अशी सगळी व्यवस्था असताना खऱ्या अर्थानं आपल्या परिसरातील जे विद्यार्थी आहेत देशातल्या विदेशातल्या नामांकित विद्यापीठामध्ये कसे जातील, त्याची प्रक्रिया काय, त्याचे फॉर्म कधी खुले होतात, अर्ज कसे करायचे, मुलाखतीची तयारी कशी करायची, या संपूर्ण गोष्टींचं मार्गदर्शन या पुढच्या अर्धा एक तासामध्ये ॲडव्होकेट दीपक चटप करेल. आणि म्हणून ही गोष्ट लक्षात घ्या, हे सगळं करत असताना शिक्षणाचा उपयोग केवळ स्वतःसाठीच का? आज बऱ्याच प्रमाणामध्ये आपण पाहतो जे लोक शिकतात, आपल्याकडे एक मन आहे, गाडी माडी आणि बायकोची साडी. बरेच लोक म्हणजे ज्यांचे लाख रुपये पगार आहेत, लाखो रुपयांचा पगार कमवतात, अशी लोक
जे गाडी माडी आणि बायकोची साडी एवढ्यातला सडकली, अशा लोकांच्या आपण जयंत्या पुण्यतिथ्या कधी साजऱ्या करतो का? पाहिलं का? का करत नाही? खऱ्या अर्थानं त्यांचं समाजासाठी कुठलंही योगदान असत नाही. आणि म्हणून अशी सगळी पार्श्वभूमी असताना ॲडव्होकेट दीपक चटप लंडनवरून जेव्हा परत येतात, त्याच वेळेला त्यांच्याकडे 2 ऑफर लेटर असतात. एक, जे लाखो रुपयांच्या डोनेशनच्या आपण इकडून तिकडून सगळ्या गोष्टी ऐकतो, अशा वेळेला शिक्षक आणि प्राध्यापकांचा जो रेट आहे, तुम्हाला सांगितलं पाहिजे, आमच्या गोंडवाना विद्यापीठाची प्राध्यापकांची जी भरती झाली, त्या प्राध्यापकांच्या भरतीमध्ये 90 लाख रुपये डोनेशन घेऊन जागा भरल्या आल्या, जे की शासकीय विद्यापीठ आहे. मला सांगा, तुमच्यापैकी किती विद्यार्थी 80 आणि 90 लाख रुपये डोनेशन देऊन शिक्षक आणि प्राध्यापक होऊ शकता? मला विकलं तरी कोणी लाख रुपये देणार नाही. अशी सगळी परिस्थिती असताना ॲडव्होकेट दीपक चटप यांना दिल्लीचं विद्यापीठ, दिल्लीतलं जे लॉ कॉलेज आहे सोनीपतचं, तिथे ॲज अ प्रोफेसर म्हणून ऑफर देतात. लाख रुपयाची नोकरी. ते नोकरी ते करत नाही. बीजेपी, काँग्रेस हे सगळे राजकीय पक्ष आपण पाहतो. या सगळ्या राजकीय पक्षांचं अनालिसिस करणारी देश पातळीवरची मोठी ऑर्गनायझेशन आहे. त्या ठिकाणी त्यांना संशोधक म्हणून लाख रुपयांची ऑफर देतात. ते सगळे सोडतात, परत मायभूमीमध्ये येतात आणि त्यांना वाटतं माझ्या शिक्षणाचा उपयोग केवळ माझ्या स्वतःसाठी नव्हे तर तळागाळातल्या विद्यार्थ्यांसाठी यावा. म्हणून आल्या 26 नोव्हेंबर ते 26 जानेवारी पर्यंत त्यांनी शिक्षण यात्रा सुरू केली आणि त्यांना वाटतं की आपल्या वणीतल्या सर्वसाधारण पोरं देखील देश विदेशातल्या नामांकित विद्यापीठापर्यंत जावं. म्हणून आज ते आज आपल्या पुढे उभी आहे. ॲडव्होकेट दीपक चटप यांचं व्यक्तिमत्वांचे वेगवेगळे पैलू आहेत, हे तुम्हाला सांगितलं पाहिजे. जसं तुम्ही या ठिकाणी शिकत असताना 4 ते 5 तास या मशिनी पुढे असता, घाम निघतो की नाही आपला? आपलं कृतीयुक्त शिक्षण आहे की नाही? मग असंच त्यांनी देखील कृतीयुक्त शिक्षण घेतलं. जेव्हा ते पुण्यात लॉ करत होते, तेव्हा धर्मा पाटील नावाचा शेतकरी जेव्हा त्याची शेती एका प्रकल्पात जाते, त्यावेळेला त्याला 1 रुपयाचा मोबदला देखील मिळत नाही. त्यावेळेला तो धर्मा पाटील मंत्रालयाच्या पुढे आत्महत्या करतो. त्याच वेळी धर्मा पाटील नावाच्या शेतकऱ्यांची मोफत केस न्यायालयात ॲडव्होकेट दीपक चटप लढतात आणि त्यांना न्याय मिळवून देतात. कोरोनाच्या काळामध्ये आमच्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जे खऱ्या अर्थानं कोरोना योद्धे होते, त्यांना 6-7 महिन्यापासून वेतन मिळालं नव्हतं. त्यांनी डेरा आंदोलन चंद्रपुरामध्ये केलं 5-6 महिन्यापासून. त्यावेळेला शेकडो कोरोना योद्ध्यांची केवळ 1 रुपया फीस घेत मानवाधिकार आयोगामध्ये याचिका दाखल करून त्यांना वेतन ॲडव्होकेट दीपक चटप मिळवून देतात. मला वाटतं कृतीयुक्त शिक्षणाची ही गरज आहे. आपण पाठ्यपुस्तकामध्ये जे शिकतो, केवळ त्या पाठ्यपुस्तकापुरते आपण मर्यादित राहू नये. त्या पाठ्यपुस्तकातील कृतीयुक्त शिक्षणाची समाजामध्ये जमिनी पातळीवर काम करताना अत्यंत गरज आहे. आणि हा जर सोशल माइंड आत्तापासून आपल्यामध्ये विकसित झाला तर मला वाटतं आपल्याला प्रगतीपासून कोणीही रोखू शकत नाही. एक नेपोलियन बोनापार्टचं एक सुंदर वाक्य आहे, अशक्य हा शब्द केवळ मूर्खाच्याच शब्दकोशात सापडू शकतो. अशक्य हा शब्द केवळ मूर्खाच्याच शब्दकोशात सापडू शकतो. त्यामुळे शक्य अशक्य असणारी कुठलीच गोष्ट नाही, त्यासाठी सातत्याने परिश्रम करण्याची गरज आहे. या ठिकाणी तुम्हाला एक उदाहरण सांगितलं पाहिजे. आमचा बाप आणि आम्ही नावाचं एक पुस्तक आहे, कोणी वाचलंय का? डॉक्टर नरेंद्र जाधवांचं पुस्तक आहे, जे देशाचे आर्थिक सल्लागार राहिलेले, महामहिम माजी पंतप्रधान मनमोहन सिंगांचे सल्लागार राहिलेले. आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकामध्ये डॉक्टर नरेंद्र जाधव आपल्या वडिलांना फार सुंदर प्रश्न विचारतात. आज तुम्ही इथे उपस्थित असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी इथून गेल्यानंतर तोच प्रश्न तुमच्या आईवडिलांना विचारायचा आहे. मला खात्री आहे तो प्रश्न जर तुम्ही तुमच्या आईवडिलांना विचारला तर ते तुम्हाला कवटाळून घेतील आणि म्हणतील मग पोरग कधीपासून सुधारलं. मग तो प्रश्न काय होता? डॉक्टर नरेंद्र जाधव त्या पुस्तकामध्ये आपल्या वडिलांना विचारतात की सांगा बाबा मी काय बनू? ते म्हणतात, काय विचारतात? बाबा मी काय बनू? त्यावेळेला डॉक्टर नरेंद्र जाधवांचे वडील फार इंग्लिश
ते म्हणतात, त्यांचं उत्तर बघा वडिलांचं, की पोरा तू काय बन, मला काही फरक पडत नाही. लेकरा तू काही बन, मला काही फरक पडत नाही, तू डाकू बन. पण तू डाकू असा बन, या वणीच्या रस्त्यातून मी जाईल ना, तेव्हा डाकूचा बाप चालला म्हणून सगळे घाबरले पाहिजे. इतका मोठा डाकू. तू चोर बन, पण तू चोर असा बन, अख्खं जग तुला शोधतंय तरी तू कुणाच्याच तावडीत सापडला नाही पाहिजे. इतका मोठा चोर बन. आपल्याला डाकू बनायचंय, चोर बनायचंय. मग त्याच्याही पलीकडे डॉक्टर नरेंद्र जाधवांचे वडील म्हणतात की तू शिक्षक बन, पण तू शिक्षक असा बन, जगाला प्रेम अर्पावे हा विचार देणाऱ्या साने गुरुजींसारखा आदर्श शिक्षक बन. तू संशोधक बन, पण तू संशोधक असा बन, डॉक्टर APJ अब्दुल कलाम, होमी बाबासारखा संशोधक बन. ज्या वेळेला अवकाश क्षेत्राची गोष्ट येईल त्यावेळेला सगळ्यात अगोदर तुझ्याच नावाचा उल्लेख झाला पाहिजे. पोरा तू तुझ्या आयुष्यात काही बन, मला काही फरक पडत नाही, पण तू जे काही बनशील ना ते तू तुझ्या क्षेत्रातला सर्वोच्च बन. मला वाटतं आपण आपल्या क्षेत्रातला सर्वोच्च बनण्याचा विचार केला पाहिजे. तुम्ही ITI केल्यानंतर तुम्ही कुठे कामगार बना, कुठे अधिकारी बना, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करा, पण त्या क्षेत्रात सर्वोच्च बनण्याचा आपण ध्यास घेतला तर फार चांगल्या गोष्टी घडतात. विद्यार्थी मित्रांनो, खरं तर ॲडव्होकेट दीपक चटप तुम्हाला मार्गदर्शन करतीलच, पण त्याच्या अगोदर एक गोष्ट तपासण्यासारखी आहे. ज्या गोष्टींचा तपास आपण केला पाहिजे. स्वतःचा तपास कसा करायचा? मला सांगा, तुमची आई सकाळी किती वाजता उठते? किती? 4 वाजता. किती लोकांची आई उठते? 5 वाजता. ओके, आपली आई सकाळी 5 वाजता उठते. सकाळी 5 वाजता उठल्यानंतर काय काय काम करते? झाडू, भांडे, परत स्वयंपाक, परत, आणि हे सगळं करून तुमच्या शाळेची तयारी, तुम्हाला शाळेत पाठवतो. त्याच्यानंतर परत तुमची आई कुठे जाते? परत शेतात जाते. परत किती वाजता येते? परत 5-6 वाजता येते. 5-6 वाजता परत आल्यानंतर परत तुमची आई काय करते? परत तेच झाडू, स्वयंपाक, आणि जेवणानंतर तुमचे खरकटे भांडे. आणि किती वाजता झोपी जाते? किती वाजता? साधारणतः 10 वाजता झोपी जाते. सकाळी 5 वाजतापासून सायंकाळी 10 वाजेपर्यंत तुमचे आई वडील सातत्यानं कष्ट करतात. कुणासाठी? मग तुम्ही तुमच्या आई वडिलांसाठी काय करता? अरे आपले आई वडील एकच स्वप्न पाहतात की माझ्या लेकरांनी चांगलं शिकलं पाहिजे, शिकून मोठं झालं पाहिजे, माझं नाव कमावलं पाहिजे, लोकांच्या कामी आलं पाहिजे. इतका सरळ आणि साधा विचार तुमच्या आई वडिलांचा असतो. आणि अशा वेळेला सुद्धा जर 18 तास तुमचे आई वडील तुमच्यासाठी काम करत असताना आपण जर आपल्या आई वडिलांसाठी काहीच करत नसेल, टाइमपास करत असेल, आपली हयात अशी घालवत असेल, तर मला वाटतं आपण फार मोठे गुन्हेगार आहोत की नाही? त्यामुळे आपण स्वतःचे आणि आपल्या कुटुंबाचे गुन्हेगार होऊ नये याची काळजी घेत खऱ्या अर्थानं आपल्याला पुढचा टप्पा गाठायचा आहे. मी सरते शेवटी एवढंच एक आवर्जून सांगतो, सातत्यानं सांगतो, आपले आमदार कोण आहेत? नगराध्यक्ष कोण आहेत? बरोबर आहे. हे सगळे नेते, आपण सगळी शेतकऱ्यांची पोरं. आपले काय हाल आहे? एक कवी काय म्हणतो? काया होते कोळसा आमची, तो सफरचंदासारखा लाल होतो. काया होते कोळसा आमची, तो सफरचंदासारखा लाल होतो. त्यांना रोजच पुरणपोळी, आमच्या पुढे रोज भाकरीचा सवाल असतो. आमचा भाकरीचा प्रश्न मिटत नाही.
आणि त्यांना पुरणपोळी अशा सगळ्या वातावरणामध्ये त्यांच्याकडे 5 वर्ष असतात. त्या 5 वर्षामध्ये त्यांनी काहीच काम केलं नाही तर आपण त्यांना निवडून देतो का? पाडतो की नाही? ती ताकद आहे ना आपल्यात. असंच आपल्या आयुष्याचं आहे. इथून पुढची 5 वर्ष अत्यंत महत्वाची आहे. मी तर म्हणेन इथून तुमची पुढची 5 वर्ष म्हणजे पुढचे 50 वर्ष आहेत. इथून पुढची तुमची 5 वर्ष म्हणजे तुमचे पुढचे 50 वर्ष आहे. या 5 वर्षात पुढच्या तुम्ही जर चांगले शिकले, तुम्ही जर स्वतःचा विचार करत चांगल्या पद्धतीने मेहनत करत पुढे गेले तर तुमचे 50 वर्ष चांगले जातील. इथून पुढचे 5 वर्ष तुम्ही जर टाइमपास करत आपल्या आयुष्याची माती केली तर तुमचे पुढचे 50 वर्ष रोजगार हमीवर ठेपलं खाल्लं जातील. त्याच्यामुळे तुम्ही ठरवा पुढचे 5 वर्ष आपण मातीत घालवायचे की पुढचे 50 वर्ष चांगले घालवायचे. हा विचार तुम्ही केला पाहिजे. या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आपण प्रतिमा पाहतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा लंडनला शिकत होते त्यावेळेला ते ज्या घरामध्ये राहायचे हे अत्यंत महत्वाचं उदाहरण आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे. बाबासाहेब लंडनला ज्या निवासस्थानी राहायचे, ॲडव्होकेट दीपक चटप लंडनच्या निवासस्थानी लंडनला जेव्हा शिकायला गेले त्यावेळेला मागच्या वर्षी लंडनला जागतिक आंबेडकर राईट परिषद झाली. काय झाली? जागतिक आंबेडकर राईट परिषद झाली. बाबासाहेबांवर प्रेम करणारे जगभरातील विचारवंत त्या ठिकाणी आले आणि त्या जागतिक आंबेडकर राईट परिषदेमध्ये प्रमुख वक्ता म्हणून ॲडव्होकेट दीपक चटप बाबासाहेबांच्या घरी भाषण देतात. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि असं व्यक्तिमत्व आपल्या पुढे उभं आहे. साधारणतः 1.5 महिन्यापासून जसे ते लंडनवरून आले 2 ते 3 दिवस ते स्वतःच्या घरी राहिले. मागचा 1-1.25 महिन्यापासून चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळच्या आदिवासी पाड्यात वेगवेगळ्या महाविद्यालयामध्ये जाऊन ते तुमच्यासाठी मार्गदर्शन करतायत. यापुढे इथून तुम्हाला जे जे शिक्षणाच्या संदर्भामध्ये प्रश्न पडतील, तुम्हाला उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर ॲडव्होकेट दीपक चटप यांना तुम्ही संपर्क केला पाहिजे, त्यांना त्रास दिला पाहिजे. यासोबतच या ठिकाणी संदीप गोहोकर सर आहेत. संदीप गोहोकर सर वनितले आहेत. ते इंडोनेशियाला मागच्या वेळेला जागतिक परिषदेमध्ये जाऊन आले. त्यांची जी युवा शक्ती संघटना आहे ही सगळी कार्यकर्ते टीम आहे. या सगळ्या लोकांच्या संपर्कात राहून आपण आपल्या उच्च शिक्षणाचा मार्ग सुकर करावा अशी या ठिकाणी मी आशा व्यक्त करतो. आणि आपली सगळी कोळशाच्या खाणीत जे हिरे असतात या सगळ्या परिस्थितीमध्ये निश्चितपणे आपण हिऱ्यासारखे चमकाल अशी आशा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. कसं वाटलं मित्रांनो सरांचं मार्गदर्शन? एक जर जोरदार टाळ्या होऊ द्या सरांचं. धन्यवाद सोयीकर सर. तुम्ही प्रशिक्षणाचे थेट संवाद साधला आणि त्यांना अमूल्य मार्गदर्शन केले त्यासाठी आम्ही तुमचे आभारी आहोत. यानंतर आजचे तिसरे प्रमुख पाहुणे ॲडव्होकेट दीपकजी चटप सर यांची ओळख व त्यांच्या कार्याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया. ॲडव्होकेट चटप सर यांनी ब्रिटिश सरकारची जागतिक शिष्यवृत्ती प्राप्त केलेली आहे व ते जगातील सर्वात तरुण वकील ठरलेले आहे. त्यासाठी त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जगातील 168 देशातून ब्रिटनमध्ये शिकायला आलेला जवळपास 1724 स्कॉलरमधून त्यांची निवड झालेली आहे. तसेच ब्रिटिश सरकारच्या फॉरेन, कॉमनवेल्थ अँड डेव्हलपमेंट विभागाने हा त्यांचा सन्मान केलेला आहे. प्लीज सर. 1 जानेवारी 1851 रोजी मुलींसाठीची शाळा पुण्यातील भिडेवाडा येथे सुरू करून हजारो वर्षांपासून जी शिक्षणाची दारं बंद होती ती शिक्षणाची दारं सर्व समाज घटकांसाठी खुल्या करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ज्यांच्या शाळेला यावर्षी 175 वर्ष पूर्ण होत आहेत आणि ज्या उत्साहात ही 175वी आपण साजरी करायला पाहिजे होती त्या उत्साहात शासन, प्रशासन किंवा संघटनांकडून ती 175वी साजरी होत नाही. ही खऱ्या अर्थाने आजच्या शैक्षणिक व्यवस्थेची शोकांतिका आहे. म्हणून सर्वप्रथम क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना मी वंदन करतो. त्याच पद्धतीने
अस्पृश्यतेचे चटके सहन करून सातासमुद्रापार लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स असेल, कोलंबिया विद्यापीठ अमेरिका असेल, इथे जाऊन त्यांनी 100-125 वर्षापूर्वी शिक्षण घेतलं आणि ते शिक्षण केवळ स्वतःपुरतं मर्यादित न ठेवता तळागाळातील वंचित शोषित घटकांना देखील सुशिक्षित केलं पाहिजे. त्यामुळे स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्यायाची मूल्य रुजवत शिक्षणाचा विचार खऱ्या अर्थाने ज्यांनी पेरला असे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. देगी तूने आजादी बिना खडक बिना ढाल, साबरमती के संत तूने कर दिया कमाल, असं आपण ज्यांच्याविषयी म्हणतो असे राष्ट्रपिता महात्मा गांधी या सर्वच महामानवाच्या प्रतिमेला सर्वप्रथम मी वंदन करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय प्राचार्य तेलतुंबडे सर, ज्यांच्या प्रास्ताविकतेतून आपण मार्गदर्शन ऐकलं, असे वणी येथील जे इंडोनेशियापर्यंत देखील पोहोचले आहेत असे आमचे सन्मित्र संदीपजी गोहोकार, ज्यांचं आत्ताच आपण मार्गदर्शन ऐकलं असे आमचे सन्मित्र अविनाशजी पोईंकर, बलकी सर, मंचावर उपस्थित असलेले भालर लाठी येथील आमचे सन्मित्र राहुलजी खारकर, ॲडव्होकेट रुपेशजी ठाकरे, धीरजजी भोयर, राजूभाऊ पिंपडकर, ज्यांचा आज वाढदिवस आहे, वाढदिवसाच्या त्यांना भरभरून शुभेच्छा देतो. आणि आपण उपस्थित सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, अविनाश दादा, तुम्ही बेंबीच्या देठापासून ओठापर्यंत मागच्या अर्धा तासापासून आमच्या मुलामुलींना सांगितलं शिक्षण घ्या, शिका शिका शिका. मात्र आमच्या वयाच्या अडचणी जरा वेगळ्या आहेत. तुम्ही आमच्यापेक्षा वयाने जरा 5-10 वर्षांनी मोठे आहात. आमच्या वयाच्या अडचणी वेगळ्या आहे. एक कवी असं म्हणतो, कोण जाणे काय होते पुण्य होते की पाप होते, कोण जाणे काय होते पुण्य होते की पाप होते, एक ती भेटले की सर्व आपोआप होते. आता मागच्या पोरांना बरोबर समजायला लागलाय. दुसरा कवी असं म्हणतो की बिरबिरणारी नजर थरथरणारे ओठ, बिरबिरणारी नजर थरथरणारे ओठ, नजरेसमोर नजर झाल्यावर माती उकरणारे बोट, तिच्या गालावर गुलाबी साय असते, याहून सांग मित्रा प्रेम म्हणजे काय असते, प्रेम म्हणजे काय. अशा सगळ्या भिरभिरणाऱ्या थरथरणाऱ्या वयामध्ये आम्हाला तुम्ही शिका म्हणता, हे म्हणजे डोक्यावरून पाणी आहे. आत्ताच आमचं वर्ल्ड कप संपलं. वर्ल्ड कपमध्ये विराट कोहलीने अतिशय चांगली कामगिरी केली. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचे सगळे विक्रम त्यांनी मोडीत काढले. विराट कोहलीच्या पत्नीचं नाव काय? अनुष्का शर्मा. हे नाव आम्हाला माहिती आहे. सबसे कातील म्हटलं की आता आम्हाला गौतमी पाटील देखील माहिती झाली आहे. मात्र आता जर तुम्हाला विचारलं की IITच्या एंट्रन्स एक्झामचे फॉर्म्स आता सुरू झाले आहेत किंवा APU नेट CUET सारखे एंट्रन्स एक्झाम असते ज्याच्या माध्यमातून आपल्याला उच्च शिक्षण घेता येतं. फॉरेनमध्ये शिक्षणासाठी शेवनी, कॉमनवेल्थ, इरास्मस मुंडूस सारखी शिष्यवृत्ती असते ज्याच्या माध्यमातून आपल्याला संपूर्ण शिक्षण मोफत घेता येतं. किती विद्यार्थ्यांना याची माहिती हातवर करा. आम्हाला अनुष्का शर्मा माहिती आहे, आम्हाला गौतमी पाटील माहिती आहे. मात्र खऱ्या अर्थाने आमच्या जीवनामध्ये बदल घडवू शकेल तो शिक्षणाचा विचार आम्ही विसरत चाललो आहे. ही खरी शोकांतिका आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की गाडगे बाबा जेव्हा पंढरपूरच्या वारीला जायचे, वारीला गेल्यानंतर गाडगे बाबा कीर्तनातून संबोधित करताना आलेल्या वारकऱ्यांना काय सांगायचे? माय बापो हो, एक वेळची उपासमार करा, मात्र आपल्या पोरांना शिकवा. आपली जमीन जुमला जाहिरात विका, मात्र आपल्या पोरांना शिकवा. इतका मोठा शिक्षणाचा विचार गाडगेबाबांनी पेरला. म्हणून निरक्षर असणाऱ्या गाडगेबाबांचं नाव अमरावतीच्या विद्यापीठाला देखील द्यावं लागलं. हा शिक्षणाचा विचार आपल्यासाठी शेणगोट्याचे वाद झेलत झेलत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले यांनी देखील पेरला. हंटर कमिशन जेव्हा या देशामध्ये येतं, या देशामध्ये हंटर कमिशन ब्रिटिश असताना जेव्हा आलं त्यावेळी 70 शिक्षण तज्ज्ञांनी ब्रिटिश अधिकाऱ्यासमोर या देशातली शैक्षणिक व्यवस्था कशी असावी याविषयीचे विचार मांडले. त्यावेळी असणाऱ्या बहुवंशी शिक्षण तज्ज्ञांनी हा विचार मांडला की या देशामध्ये वर्णव्यवस्था आहे आणि या वर्णव्यवस्थेमध्ये
वरच्या घटकापर्यंत शिक्षण पोहोचल्याशिवाय खालच्या घटकामध्ये शिक्षण रुजणार नाही. त्यावेळी महात्मा फुले समोर येतात आणि महात्मा फुले म्हणतात की नाही हे साफ चुकीचं आहे. आपल्याला पहिले तळागाळातल्या वंचित शोषित घटकांना, खालच्या घटकांना राजूभाऊ शिक्षण द्यावं लागेल. खालच्या घटकातल्या विद्यार्थ्यांमध्ये जर बीजारोपण केलं तर येणाऱ्या काळात हा शिक्षणाचा वटवृक्ष होऊ शकतो. अशा तळागाळातल्या शोषित घटकांचा विचार करत, खस्ता संघर्ष करत, वेळप्रसंगी शारीरिक मानसिक हिंसा सहन करत करत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांनी शिक्षणाचा विचार पेरला. तोच विचार पुढे राजश्री शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्णरित्या पुढे घेऊन गेले. लंडनमध्ये असताना जागतिक परिषदेसाठी जेव्हा मी गेलो होतो तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घरी गेल्यानंतर एक फोटो मला दिसला. त्या फोटोचं वैशिष्ट्य असं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मधोमध बसलेले आहेत आणि त्यांच्या अवतीभोवती वेगवेगळे विद्यार्थी. हे सगळे विद्यार्थी कोण? तर हे सगळे विद्यार्थी ज्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देश विदेशातील नामांकित शिक्षण संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी मार्गदर्शन केलं, प्रेरणा दिली. अशा सगळ्या विद्यार्थ्यांच्या समूहासह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तो फोटो होता. असा शिक्षणाचा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, कर्मवीर भाऊराव पाटलांनी, पंजाबराव देशमुख यांनी दिला. कशासाठी? आमची पोरं टवाळक्या करत राहावं आणि ITI कॉलेजवाल्यांना त्यांना लाल शर्ट लावावे लागावे याच्यासाठी. आमची पोरं पानटपऱ्यांवर खर्रा घोटत राहावं यासाठी, किंवा आमच्या पोरी जावाजावांच्या सासासुनांच्या भांडणा करत राहाव्या. 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनांचे असं म्हणत त्यांची संपूर्ण हयात जावी याच्यासाठी त्यांनी त्या खस्ता संघर्ष भोगल्या नाही. ज्या खस्ता, ज्या संघर्ष आपल्या पूर्वजांनी भोगल्या, ज्या खस्ता, ज्या संघर्ष आपल्या आईवडिलांनी भोगल्या, त्याच खस्ता, त्याच संघर्ष तुम्हालाही भोगायचे आहे का? तुम्हालाही भोगायचे आहे का? जर आपल्यालाही जर त्या खस्ता, त्या संघर्ष जर भोगायचा नसेल तर आपल्याला लक्षात घ्यायचं की आजची स्पर्धा काही वणी गावापुरती मर्यादित राहिलेली नाही. आजची स्पर्धा यवतमाळ, चंद्रपूर जिल्ह्यापुरती मर्यादित राहिली नाही, महाराष्ट्र राज्यापुरती मर्यादित राहिलेली नाही. आजची स्पर्धा भारत देशापुरती मर्यादित राहिलेली नाही. आजची ही स्पर्धा जागतिक स्पर्धा झालेली आहे आणि या जागतिक स्पर्धेमध्ये जर आपल्याला टिकायचं असेल तर वेगवेगळ्या गुणकौशल्यांसह आपल्याला समोर यावं लागेल. विशेषतः मुलींनो, आमच्यापेक्षा जास्तीचा संघर्ष तुम्हाला करावा लागतो. तुमचं एखाद्या वयाच्या पल्ल्यावर तुम्ही गेला की घरापासून तुम्हाला वेगवेगळ्या अडचणींना सामोरे जावं लागतात. तुम्हाला एक वेळचा आवडता प्रियकर बॉयफ्रेंड भेटला नाही तरी चालेल, त्याच्यासाठी पडून जाण्याचं काहीच कारण नाही. मात्र आवडतं शिक्षण भेटत नसेल तर त्याच्यासाठी पडून जा हे सांगण्यासाठी आजची ही शिक्षण यात्रा आहे. एक कवी असं म्हणतो की शृंगार असते नारी, बहार असते नारी, मायाळू ममतेची भंडार असते नारी. शृंगार असते नारी, बहार असते नारी, मायाळू ममतेची भंडार असते नारी, घेते ही मोल मागी तलवार जेव्हा हाती, लढवय्या काबिल्याची सरदार असते नारी, लढवय्या काबिल्याची सरदार असते नारी. तुमच्यामध्ये प्रचंड ताकद आहे. मुलगा शिकला तर एक कुटुंब पर्यायाने एक पिढी समोर घेऊन जातो, मात्र मुली शिकल्या तर 2 कुटुंब आणि 2 पिढ्यांचा उद्धार होतो. ही ताकद, ही क्षमता तुम्हाला ओळखावं लागेल. आपल्यामधली महत्वाकांक्षा, न्यूनगंडता जी कमी कमी होत चालली आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हणतात स्मॉल एम इज अ क्राईम, आणि नेल्सन मंडेला सांगतात की एज्युकेशन इज दी मोस्ट पॉवरफुल वेपन विच कॅन चेंज दी वर्ल्ड. शिक्षण हे सर्वात प्रभावी शस्त्र आहे जे जगालाही बदलवू शकतं. ही ताकद आपल्याला ओळखावी लागेल आणि ही ताकद जर आपण ओळखली तर येणाऱ्या काळात निश्चितच आपल्या देखील भागातला विद्यार्थी जागतिक स्पर्धेसाठी सुसज्ज होईल. आपण सगळे मशीनांसोबत खेळणारे ITIचे विद्यार्थी आहात. एकदा जपानमध्ये चोर पकडण्याची मशीन तयार करण्यात आली होती. सर, जपानमध्ये चोर पकडण्याची मशीन तयार करण्यात आल्यानंतर 1 तासामध्ये जपानमध्ये केवळ 4 चोर पकडले. तीच मशीन संदीप भाऊ अमेरिकेमध्ये घेऊन गेले. अमेरिकेमध्ये 1 तासात 20 चोर पकडले. तीच मशीन इंग्लंडमध्ये आली. 1 तासात इंग्लंडमध्ये 40 चोर पकडले. आणि 20 चोर पकडण्याची मशीन आमच्या भारतामध्ये आली. 1 तासात ही मशीनच चोरी झाली. अशी सगळे वातावरण असताना आजचं वातावरण कसं आहे? एकदा तेलतुंबडे सर आमचे ताडोबाच्या जंगलामध्ये गेले. ताडोबाच्या जंगलात काय असतो? वाघ. तेलतुंबडे सर आपल्या ITI कॉलेजच्या विद्यार्थी सोबत घेऊन गेले. लाल शर्टवाला, तो जरा शूर असतो, वीर असतो, त्याच्यामध्ये तोडफोड करण्याची ताकद असते. त्याच्यामुळे त्याला ताडोबाच्या जंगलामध्ये घेऊन गेले. ताडोबाच्या जंगलामध्ये घेऊन गेल्यानंतर तेलतुंबडे सर आपल्या लाल शर्टवाल्या विद्यार्थ्याला विचारतात की बाबा रे, या ताडोबातल्या जंगलातला वाघ जर तुझ्या मागे लागला तर तू काय करशील?
त्यावर तो विद्यार्थी म्हणतो की सर मी त्या वाघाची ते हात करेल, त्याच्याशी लढेल, त्याला चितपट करण्याचा प्रयत्न करेल. त्यावर तेलतुंबडे सर म्हणतात तू तर मूर्ख दिसतोय. त्या वाघाचे दात नख इतके टोकदार असतात की तू त्या वाघाशी कितीही लढला तरी त्या वाघाला तू चितपट करू शकणार आहेस का? नाही. त्यानंतर तिथे एक मॅडम मुंबईचा विद्यार्थी आलेला असतो. सर मुंबईच्या विद्यार्थ्याला विचारतात की बाबा रे या ताडोबातल्या जंगलातला वाघ जर तुझ्या मागे लागला तर तू काय करशील? तर त्यावर राहुल भाऊ तो मुंबईचा विद्यार्थी उत्तर देतो की सर मी जोरजोराने धावेल. तेलतुंबडे सर म्हणतात तू तर महामूर्ख दिसतो, कारण तू कितीही जोराने धावला तरी वाघापेक्षा जोराने धावू शकणार आहे का? तो वाघ तर तुला खाऊनच टाकणार आहे. त्यानंतर तो मुंबईचा विद्यार्थी सरांना उत्तर देतो की सर मला वाघापेक्षा जोराने धावायचं नाही आहे, मला या वनी भागातल्या विद्यार्थ्यापेक्षा जोराने धावायचं आहे, म्हणजे वाघाच्या जबड्यात हा वनी भागातला विद्यार्थी सापडेल आणि मी मात्र मोकळा. अशी आजची संपूर्ण जीवघेणी स्पर्धा आहे जी एकमेकांची स्पर्धा करायला लावते. अशा परिस्थितीत मुलींना तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तुमची स्पर्धा बाजूच्या मैत्रिणीसोबत नाही. पोरांनो तुमची स्पर्धा बाजूच्या मित्रासोबत नाही, तुमची स्पर्धा ही स्वतःसोबत आहे. जो माणूस स्वतःला हरवू शकतो तोच माणूस जगाला देखील जिंकू शकतो. 12th फेल नावाची मुली चित्रपट आपल्यापैकी किती विद्यार्थ्यांनी बघितलाय? बऱ्याच विद्यार्थ्यांनी बघितलाय. मनोज कुमार शर्मा IPS अधिकारी यांच्या जीवनावर आधारलेला 12th फेल 12वी नापास नावाचा चित्रपट निश्चितच बघा. त्या चित्रपटात मनोज कुमार शर्मा IPS कधी होतात? ज्या दिवशी त्यांनी इतरांपेक्षा मला जास्त मार्क्स घ्यायचा हा मोह ते टाळून देतात. कॉपी करणं ज्या दिवशी ते सोडतात त्याच दिवशी खऱ्या अर्थाने त्यांचा IPS होण्याचा प्रवास सुरू होतो. त्याच पद्धतीने तुम्हाला देखील लक्षात ठेवायचं आहे आजूबाजूच्या लोकांची स्पर्धा न करता आपल्याला स्वतःची स्पर्धा करत 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 आपल्या आयुष्याचं मार्गक्रमण जर आपण करत गेलो तर वेगवेगळ्या संधी आपल्यासाठी आवाजून उभ्या आहेत. त्या माध्यमातून निश्चितच आपणही यशस्वी होऊ शकतो. म्हणून एक कवी असं म्हणतो की नन्ही चिट्टी जब दीवारों पे चढती है. लाल मुंगी आपण भिंतीवर चढताना बघतो ना, तर लाल मुंगी जेव्हा भिंतीवर चढते मॅडम तेव्हा एक कवी असं म्हणतो की नन्ही चिट्टी जब दीवारों पे चढ़ती है, चढ़ती दीवारों पे 100 बार फिसलती है, गिरकर चढ़ना चढ़कर गिरना नहीं ये करता है, मन का विश्वास रगों में साहस भरता है, आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. जर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत शिकणारा माझ्यासारखा एक विद्यार्थी ब्रिटिश सरकारची शिष्यवृत्ती मिळवून लंडनपर्यंत जर शिक्षण घेऊ शकतो तर आपल्या वनी भागातला विद्यार्थी देखील येणाऱ्या काळात देश विदेशातील नामांकित शिक्षण संस्थांमध्ये निश्चितच पोहोचू शकतो. हा आत्मविश्वास तुमच्यासाठी निर्माण करण्यासाठी, हा आत्मविश्वास तुमच्यामध्ये पेरण्यासाठी म्हणून आजची ही शिक्षण यात्रा आहे हे विद्यार्थ्यांनी आणि तुम्ही आम्ही सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. मला माहिती आहे आपल्या आजूबाजूने गरिबी आहे, सामाजिक आर्थिक अडचणी आहेत. अशाही परिस्थितीमध्ये जिप्सी चालवणारी, वडाप चालवणारी गडचिरोली जिल्ह्यातली एक विद्यार्थिनी, तुम्हाला आरती परीक्षा माहिती आहे, तुम्हाला अनुष्का शर्मा माहिती आहे, परंतु खऱ्या अर्थाने आता तुम्ही नव्या पिढीने ज्यांचा आदर्श घेतला पाहिजे ती नावं ऐकून ठेवा आणि गुगलला भाषणानंतर त्यांची नावं सर्च करा. किरण कुमार नावाची विद्यार्थिनी जी जिप्सी चालवते, वडाप चालवते, यावर्षी स्वतःच्या ताकदीवर स्वावलंबीपणे शिष्यवृत्ती मिळवून युनिव्हर्सिटी ऑफ लीड्समध्ये जाऊन पोहोचली आणि ब्रिटनमध्ये शिक्षण घेत आहे. दीक्षा दिंडे नावाची मुलगी, जिला चालता येत नाही, जी व्हीलचेअरनी संपूर्ण आपला प्रवास करते, ही विद्यार्थी जी पंगू असणारी, अपंग असणारी विद्यार्थिनी, जिचं नाव तुम्ही गुगलवर शोधा, ही विद्यार्थी यावर्षी ब्रायटनमध्ये जाऊन युनायटेड किंगडममध्ये जाऊन शासनाच्या शिष्यवृत्तीसह संपूर्ण शिक्षण घेत आहे. परिस्थितीवर देखील मात करता येऊ शकते आणि आपला आयुष्य यशस्वी करता येऊ शकतं. हे सगळे या विद्यार्थ्यांनी दाखवून दिलं आहे. ते केवळ आणि केवळ शिक्षणाच्या जोरावर. तुमच्या आयुष्याचं भलं आजूबाजूनी कोणीच करू शकणार नाही. तुमच्या आयुष्याचं जर भलं करायचं असेल तर शिक्षणाशिवाय दुसरा तुम्हाला कुठलाही तरुणोपाय नाही. ही गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे. मी जेव्हा लंडनला शिक्षणासाठी गेलो तेव्हा तुमच्यासाठी जसं कॉलेज सुटल्यानंतर बससाठी धावपळ असते तशीच धावपळ होती. प्रचंड मोठी गर्दी होती. गर्दीमध्ये मला वाटलं आता आपल्याला पहिला दिवस होता, आपली सीट रिझर्व करावं लागेल. हातात रुमाल घेतला, रुमाल आपण त्या खिडकीतून टाकावं असा क्षणात विचार केला, मात्र तिथे खिडकी मला काही दिसली नाही. त्यानंतर जेव्हा प्रचंड मोठी गर्दी असताना देखील सगळेजण एका एका रांगीने आणि शिस्तीने त्या बसमध्ये बसतायत, डबल डेकर बसमध्ये, आणि जेव्हा तिथे गेल्यानंतर जी जागा विद्यार्थ्यांसाठी आरक्षित आहे तिथे केवळ विद्यार्थीच बसतायत, जी जागा ज्येष्ठ नागरिकांसाठी आरक्षित आहे तिथे केवळ ज्येष्ठ नागरिकच बसतायत. काही लोक उभे राहत होती जागा असून सुद्धा, मात्र विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या जागेवर किंवा महिलांच्या राखीव जागेवर बसत नव्हती. इतकी शिस्त त्यांच्या राहणीमानामध्ये दैनंदिन जीवनामध्येच आहे.
दैनंदिन जीवनामध्ये जर ती शिस्त बाळगली तर आपल्याला पुन्हा लाल शर्ट लावायची गरज बाळगणार नाही. दैनंदिन जीवनात जर आपण ही शिस्त बाळगली तर आपल्याला आपल्या आयुष्यात यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. आपण लक्षात घ्या, मूठभर असणारा देश, आपल्यापेक्षा कितीतरी लहान असणारा देश जगातल्या 60-70 देशांवर राज्य करू शकतो. इतकी मोठी ताकद त्यांच्यामध्ये कुठून येते? आपल्या विद्यापीठांना एकेकाळी नालंदा तक्षशिलासारखी आपली विद्यापीठं होती. मात्र आज आपली तशी परिस्थिती राहिलेली नाही. 100-125 वर्षापूर्वीची आपली विद्यापीठं आहे, किंवा काही विद्यापीठं तर केवळ 25-30-40 वर्षाची झाली आहे. तिथली विद्यापीठं 1100 सालाची स्थापना, इतका मोठा दैदिप्यमान इतिहास इथल्या विद्यापीठांना आहे. केवळ आणि केवळ 3 तासाच्या परीक्षेमध्ये तुम्ही किती मार्क्स घेता, गुणवत्ता घेता, त्याच्यावर आधारित तुमची गुणवत्ता ठरत नाही. तर परीक्षेच्या पलीकडे जाऊन तुम्ही तुमच्या शिक्षणाच्या माध्यमातून काय संशोधन करता, काय लिखाण करता, कॉपी पेस्ट करून चालत नाही. टर्निटिन नावाचं सॉफ्टवेअर आहे, प्लॅगॅरिझम डिटेक्ट जर झालं तर तुम्हाला नापास करून टाकतात. स्वतःला विचार करायला लावणारी तिथली शैक्षणिक प्रणाली असताना या सगळ्या जागतिकीकरणाच्या स्पर्धेमध्ये येणाऱ्या काळात 4-5 वर्षामध्ये ही सगळी व्यवस्था, नवे शैक्षणिक धोरण लागू झाल्यानंतर आपल्याकडे देखील आवाजी उभी राहील. मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आपला पाया जर मजबूत नसला तर आपण या जागतिक स्पर्धेमध्ये टिकूच शकणार नाही. म्हणून आपल्याला आपला जर पाया जर मजबूत करायचा असेल तर शिक्षणाला गांभीर्याने घ्यावे लागेल, शिक्षणाला प्राथमिकतेने घ्यावं लागेल. तरच आपलं जीवन सुजलाम सुफलाम होऊ शकेल. येणाऱ्या सगळ्या नैराश्याला, मरगडीला झटकून टाका. जाता जाता फक्त एका कविता 4 ओळी सांगतो आणि थांबतो. एक कवी असं म्हणतो की आपल्याच दुःखावर असं रुसून कसं चालेल, आपल्याच दुःखावर असं रुसून कसं चालेल, आता उठलं तर पाहिजे असं बसून कसं चालेल. पक्की ठेव गुंगाट तुझी असू दे मानतात, पक्की ठेव गुंगाट तुझी असू दे मानतात, मेंढराच्या कडपात बाकी पोरं चालली म्हणून तशाच आपणही त्यांच्या मागे मागे चाललो असं करायचं नाही. आपल्यातल्या क्षमता ओळखून, आपण आपली प्रतिभा ओळखून मार्गक्रमण केलं पाहिजे. म्हणून एक कवी असं म्हणतो की आपल्याच दुःखावर असं रुसून कसं चालेल, आता उठलं तर पाहिजे असं बसून कसं चालेल. पक्की ठेव गुंगाट तुझी असू दे मानतात, मेंढराच्या कडपात असं घुसून कसं चालेल. आता उठलं तर पाहिजे, आता उठलं तर पाहिजे, आता उठलं तर पाहिजे. शिक्षणासाठी उठा, संघटित व्हा आणि येणाऱ्या काळात निश्चितच संघर्षाची तयारी ठेवा, न्यूनगंड ठेवू नका. आणि या तुमच्या संपूर्ण शैक्षणिक प्रवासामध्ये वेगवेगळ्या पूर्वचाचण्या, परीक्षांची तयारी कशी करायची, वेगवेगळ्या कॉलेजेसना अर्ज कसा करायचा, यासाठी तुम्हाला कुठलीही मदत लागली. या संपूर्ण भाषणांमधून तुमच्यामध्ये प्रेरणा निर्माण झाली असेल, एक आत्मविश्वास निर्माण झाला असेल की आम्ही देखील देशविदेशातील नामांकित शिक्षण संस्थांमध्ये जाऊ शकतो, नवे तर आम्हाला जावंच लागेल, त्याशिवाय आमच्या आयुष्याला काहीच अर्थ राहणार नाही. ही महत्त्वाकांक्षा निर्माण तुमच्यामध्ये झाली असेल. तुम्हाला का जगायचं हे समजलं आहे. म्हणून व्हिक्टर फ्रँकल त्यांच्या मिनिंग ऑफ लाईफ पुस्तकामध्ये म्हणतात, दोज हू नो वाय ऑफ लिव्हिंग हॅव्हिंग नो क्वेश्चन ऑफ हाऊ ऑफ लिव्हिंग. ज्यांना का जगायचं हे माहिती असतं त्यांना कसं जगायचं हा प्रश्न पडत नाही. तशाच पद्धतीने तुम्हाला का जगायचं हे संपूर्ण मार्गदर्शनातून कळलं आहे. या पुढचं आयुष्य तुम्हाला शिक्षणासाठी जगायचं हे जेव्हा कळलं आहे तेव्हा कसं जगायचं आता हा तुमचा पुढचा प्रश्न नाही, तर तुम्हाला शिक्षणासाठी ध्येय वेळ आवून पुढच्या येणाऱ्या काळात मार्गक्रमण करायचं. आणि या संपूर्ण वाटचालीत जिथे जिथे शक्य होईल, जिथे जिथे तुम्हाला गरज लागेल, मदत लागेल, आर्थिक गरज लागेल, आर्थिक मदत लागेल, तिथे तिथे ही युवा शक्तीची संपूर्ण टीम, संदीप भाऊ असेल, धीरज भाऊ गोकार असेल, रुपेश भाऊ ठाकरे असतील, राहुल भाऊ खारकर असतील, राजू भाऊ पिंपळकर असतील, ही संपूर्ण तुमच्या भागातली टीम आहे. यांना असं वाटतं की आमच्या वेळी आम्हाला हे मार्गदर्शन मिळालं नाही, मात्र आमच्या पुढच्या पिढीला हे मार्गदर्शन मिळालं पाहिजे. म्हणून आमची ही शिक्षण यात्रा केवळ आणि केवळ चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यापुरती मर्यादित असताना देखील या सगळ्यांच्या आग्रहाखातर आम्ही यवतमाळ जिल्ह्यात देखील आलो आणि तुमच्यासोबत संवाद साधतोय. आणि त्यांनीही महत्त्वाकांक्षा बाळगली आहे की येणाऱ्या काळात आमच्या देखील वनी भागातले विद्यार्थी देश विदेशातील नामांकित शिक्षण संस्थांमध्ये जाईल आणि त्याच्यासाठी जे आवश्यक सहकार्य आहे, मग निवासी कार्यशाळा असेल किंवा वेगवेगळे शिबिर असतील, त्या सगळ्या शिबिरांमध्ये आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत. ही सगळी मंडळी तुमच्या पाठीशी आहे. परंतु देगा हरी पलंगावरी असं काही होणार नाही. या सगळ्या संधी तुमच्यापर्यंत चालत येणार नाही, तर त्या सगळ्या संधींपर्यंत तुम्हाला पोहोचावं लागेल. या संधीचं सोनं करायचं की या संधीचं माती करायची हे तुम्ही ठरवा. एवढंच यापासून मी सांगतो. सन्माननीय प्राचार्य साहेबांनी जो सन्मान केला, जो आजचा कार्यक्रम आयोजित केला, त्याबद्दल त्यांची कृतज्ञता व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद सटक सर.
चटप सरांनी अगदी सुरुवातीलाच सगळ्या विद्यार्थ्यांच्या अगदी म्हणजे मनालाच हात घातला होता. प्रेमावर चर्चा सुरू केली तर तुम्ही खूपच रंगात आले होते. पण सरांचा मुख्य उद्देश तुम्हाला शिक्षणाकडे वळवण्याचा होता. शिक्षणाला किती महत्त्व आहे हे सांगायसाठी सरांनी सुरुवात केली होती. आणि सर सांगायचं म्हणजे आजच्या जगात स्पर्धा आहे, पण खेदाची गोष्ट ही आहे की स्पर्धा त्यांची ड्रेससाठी, मोबाईलसाठी, पण शिक्षणासाठी नसते. दुसरा शिकतोय तर मी शिकलो पाहिजे ही आवड त्यांच्यात नाही. ही आवड जोपासा. तुम्हाला काहीही मार्गदर्शन लागले तरी चटप सर त्यांची पूर्ण युवा शक्तीची टीम तुम्हाला मार्गदर्शन करायसाठी सज्ज आहे. आता यानंतर मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण करण्यासाठी श्री तेलतुंबडे साहेबांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. गुड आफ्टरनून. एवढं भाषण चांगले झाले तरी चार्ज नाही झाले. एकदम असं वाटत आहे की भूका लागल्या आणि आता घरी जायचं आहे. चलो बोलो गुड आफ्टरनून. ॲक्च्युली माझं अभिवादनाचा आवाज किंवा टोन लो असल्यामुळे तुम्ही प्रत्युत्तर तसं दिलं असेल आहे ना. ठीक आहे, पण नेहमी असं एकदम चार्जिंगमध्ये असलं पाहिजे. इतके सुंदर 2 भाषणं झाले. ठीक आहे. या विचार मंचासाठी आपण आज ज्या महामानवांच्या प्रतिमा लावलेल्या आहेत त्या अतिशय समर्पक त्या सर्व प्रतिमांना मी अभिवादन करतो, वंदन करतो. सगळ्यात पहिले मनोगत व्यक्त किंवा अध्यक्षीय भाषणाची थोडक्यात मी आठवे, कारण वेळ झालेला आहे, विषय सगळे मांडलेले आहेत. मला अभिनंदन आमचे जे मत्ते सर आहेत, आकाश मत्ते सर यांचं या प्रसंगी सर्वात पहिलं अभिनंदन आणि कौतुक करावं असं वाटते की आंतरराष्ट्रीय स्कॉलर, इंटरनॅशनल स्कॉलर आपल्या वणीसारख्या संस्थेमध्ये इथे उपलब्ध होणे ही फार दुर्मिळ किंवा अशक्यच गोष्ट आहे. असे लोक आम्हाला साधा एखादा कार्यक्रम घ्यायचा असला आणि मार्गदर्शक बोलवायचा असला तर कठीण काम होतं की कोणाला बोलवायचं. आणि 100% फ्री म्हणजे कुठलीच काही अपेक्षा नाही आणि सगळं सोडून नोकऱ्या आलेल्या ऑफर सोडून आपल्या काय म्हणता येईल त्याला विकासासाठी किंवा आपल्या उत्थानासाठी ते आपल्यापर्यंत पोहोचले. हे याचं सगळं श्रेय मी माझ्या आकाश सरांना देतो. म्हणजे एकदम तर आमचे प्रमुख मार्गदर्शक मी एका वाक्यात त्यांना गौरव करा असं वाटते. हा गौरव आपल्या एका महान नेत्याला यापूर्वी मिळालेला आहे आणि मला असं वाटते मनातून की त्यांचा सुद्धा गौरव त्या उक्तीने किंवा त्या एका सेंटेन्सनी झाला पाहिजे की त्यांच्याविषयी म्हणे की मूर्ती लहान आणि कीर्ती महान. तर ॲडव्होकेट चटप साहेब आजचे प्रमुख मार्गदर्शक, विचार मंचावर आमचे गोळकर सर, पोईंकर सर, बाकी सर्व युवा शक्तीची टीम. मित्रांनो, सर्व फिरून पुन्हा एकदा क्लिअर करतो की बघा, समजा तुम्ही विशिष्ट असेल, काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण असेल तर प्रत्येकाच्या नजरेत येतात. सर जेव्हा आले त्यांच्या अवलोकनात असं आलं की सगळे सारख्याच कलरचे ड्रेस घातलेले आहे किंवा काही सारखे दिसतात. पण हे 3-4 पोरं आज यांचा बड्डे आहे का बा सर मला म्हणतात. लाल शर्ट जे घातलेले आहेत यांचा आज काही बड्डे आहे का, ते वेगळे पण काहीतरी दिसलं त्यांना पाहताना किंवा अवलोकन करताना. मग ते चर्चेतून असं सांगण्यात आलं की ते अंडर CCTV सर्वायलन्स आहे. बरोबर आहे, ते सांगितलंच आहे ना. पोईंकर सरांनी आपल्या नरेंद्र जाधव सरांच्या त्या पुस्तकात आहे माझ्याकडे, मी आणि माझा बाप. तर असा गुंडावा की बिलकुल रस्त्यानं चाललं की असं म्हटलं पाहिजे की हे इसका बाप आहे. तो तसं नाही आहे, ते मोटिवेशनल आहे सगळं. तर ते तसं करू नका. इतके चांगले मार्गदर्शक आहेत, इतकं सगळं चांगलं आपल्याला देतात. शेवटी एकच सार आहे त्याच्यामध्ये की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते पिल्यानंतर माणूस गुरगुरायला लागतो आहे ना. शेरणी का दूध इंसान दहाडणे लागत आहे. तर काही समजा लागलं तुम्हाला यानंतर, आता कसं आहे, सरांनी एक प्रश्न विचारला की गावगाड्यात असं म्हणतात की शिकून काही फायदा नाही. त्याचंही सोल्युशन सांगितलं की न शिकण्याचा फायदा दाखवा. जयशील आणि मी आम्ही एकमेकांकडे पाहिलं ते हे वाक्य अजूनही म्हणजे समाजामध्ये वापरल्या जाते. खूप आश्चर्य वाटते. आपण खूप लिमिटेशन, आपल्या डोक्यातही लिमिटेशन आहे.
आणि चांगल्या गोष्टी करायला थोडा वेळ लागतो. आता माझ्याचबद्दल मी जेव्हा 10वी पास झालो मला त्यावेळी 72% होते आणि माझे भाऊजी म्हणजे माझ्या बहिणीचं नुकतंच लग्न झालं होतं 10वी पास झाल्यानंतर. ते BNCला सिव्हिल इंजिनियर होते. 12वी नंतर डिप्लोमा केल्यानंतर ते सिव्हिल इंजिनियर झाले. मग त्यांनी सांगितलं वडिलांना की कशाला इकडे 12वी करा हे सगळं करा, तुम्ही याला पॉलिटेक्निकला टाकून द्या. ते असं लिमिटेशन म्हणजे कोणीतरी सांगतं आणि मग आपण त्या पद्धतीने आपला ट्रॅक सुरू होतो. हे खूप कठीण गोष्टी आहेत. म्हणजे 40 आणि 45 लाखाची शिष्यवृत्ती आपण शिकलो पाहिजे म्हणजे काही एजन्सी देतात म्हणून. किती मोठी गोष्ट आहे. आपण म्हणतो की पैसे नाही आणि सगळं नाही हे सगळे कारणं आहे. आज हे स्पष्ट झालेलं आहे. बरोबर आहे. म्हणजे सर इथे प्रत्यक्षात आले आणि त्यांनी सगळं सांगितलं. मी सरांच्या बाजूला बसलो होतो, गुगलवर शोधत होतो की शेवनिंग म्हणजे काय बा त्याचा अर्थ काय वेगळं आहे ते स्कॉलरशिप. मग सरांनीच सांगितलं मला की ते ब्रिटिश काय डेप्टी प्राईम मिनिस्टर होते त्यांच्या नावाने. म्हणजे कोणातरी एखाद्या चांगल्या व्यक्तीच्या नावाने की चांगली एखादी गोष्ट सुरू करणं किंवा चांगला उपक्रम सुरू करणं. बरोबर आहे. तर हे सगळं तुमच्या फायद्यासाठी आहे. मला जेव्हा असं वाटतं की कुठेतरी तुमच्या भविष्यामध्ये कुठेतरी कामे येईल, 2-4 पोरांना कामे येईल, तर मी अशा वेळी येस म्हणतो आणि ती संधी तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करत असतो. एवढाच साधा प्रयत्न. चलो आम्ही नाही करू शकलो, आम्हाला नाही जाता आलं विदेशात, तुम्हाला किती वेळा तरी म्हणतो आपण जेव्हा कार्यक्रम होतात की व्हिसा कसा काढायचा, अजूनही माझ्याजवळ पासपोर्ट नाही किंवा पासपोर्ट कसा काढायचा व्हिसा नंतरची गोष्ट. तर ह्या संधी येतात. आमचं तर झालंय समजा. आता आम्ही म्हटलं की आता आम्हाला कुठे जायचं नाही, 2-4 वर्षांनी रिटायरमेंट झालं की मग बाकी काय आहे ते करायचं. पण हे सगळे प्लॅटफॉर्म तुमच्याकडे ITS झालेले पोरं याच्यावर येतात मेसेजेस की जापानमध्ये इतक्या लाखाची नोकरी, इथे इतक्या लाखाची नोकरी. तुम्ही हे सगळं केलं पाहिजे. हे सगळं तुमच्या पुढे मांडून आहे. आता त्या समोर मांडलेल्या ताटातलं काय घ्यायचं काय नाही घ्यायचं हे सगळी तुमची जबाबदारी आहे. आणि सगळी कमिटमेंट केलेली आहे या लोकांनी. तुम्हाला जर असं वाटलं की मला इथे असं असं करायचं आहे, त्यावेळी तुम्ही त्यांचे नंबर्स असतील तुम्हाला ते शेअर करतील किंवा त्या साईट्स असतील ते शेअर करतील. तुम्ही त्याचा नक्की फायदा घ्यावा आणि बाकी सगळ्या गोष्टी बाजूला सारून म्हणजे कोणावर लाल शर्ट घालून वेगळं आहे असं दाखवायची पाळी येऊ नये. आपण सगळे सुशिक्षित झालो पाहिजे, सुदृढ झालं पाहिजे, सशक्त झालं पाहिजे. ज्या गोष्टीला महत्त्व द्यायचं त्याच गोष्टीला महत्त्व कसं द्यायचं हे तुमच्या डोक्यात जर समजा बिंबवल्या गेलं किंवा तुम्हाला माहीत झालं तरच ते तुमच्या फायद्याचं आणि ही काळाची गरज आहे. सगळे धोकेही सांगितलेले आहे आणि सगळे फायदेही सांगितलेले आहे. तर मला असं वाटतं पुढची वाटचाल या विचारांवर होईल, महापुरुषांच्या विचारांवर होईल. आणि आजचं व्याख्यान जर तुम्हाला 2-4 लोकांना समजा दिशा द्यायला कामी आलं किंवा उपयुक्त ठरलं तर ते मला असं वाटतं या कार्यक्रमाचं फलित आहे. कारण हा कार्यक्रम करायसाठी आपण प्रॅक्टिकल बंद केले, कोणाचे क्लासेस बंद केले, तर कुठेतरी फायदा झाला पाहिजे आहे ना. एवढा लॉस झाला ना आपला आज, आपण ट्रेनिंग नाही घेतलं तर मग हा लॉस कुठेतरी भरून निघाला पाहिजे. तर हा विचार सगळ्यात महत्त्वाचा आहे. हे सगळं भरून काढायसाठी विचार खूप महत्त्वाचा आहे. म्हणून माझा प्रयत्न असतो की तुमच्यापर्यंत ते गेलं पाहिजे. आणि आहे पोटेन्शियल आहे, तुम्ही करणारे लोक आहे, फक्त दिशा नाही मिळत आपल्याला. दिशा मिळाली की करतो आपण, पण झपाटलं पाहिजे, पेटून उठलं पाहिजे तरच हे शक्य आहे. बरोबर आहे ना. तर मला असं वाटतं तुम्ही यातून काहीतरी फायदा घ्याल. वेळ पडली त्यावेळी तुम्ही त्या सरांना विचाराल, भेटाल आणि स्वतःचं काहीतरी कर्तृत्व सिद्ध कराल. मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. नमस्कार. आज आपल्या संस्थेत शिक्षण यात्रा या अभिनव उपक्रमाअंतर्गत याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आणि त्या आयोजन करण्यानिमित्त सरांनी जे आम्हाला योग्य जे मार्गदर्शन दिले त्याच्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राचार्य संजयजी तेंडुलकर सर यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती नोंदवली आणि आपले जे काही विचार तुमच्यासमोर जे व्यक्त केले त्याच्याबद्दल सुद्धा मी त्यांचे आभार मानतो. तसेच या उपक्रमाच्या निमित्ताने हा एक समजा आपण विचार करतो म्हणलं तर आपल्यासाठी हा एक अभिनव उपक्रम आहे. कारण की बघा, शिक्षण तर आपण सगळेच घेतो, पण शिक्षणाचं महत्त्व किती जणांना माहीत आहे याच्याबद्दल आपल्याला विचार करायची आज म्हणजे गरज आहे. ठीक आहे. तर जे प्रस्तावना दिली संदीपजी भोकर सर, मी त्यांचेसुद्धा आभार इथं व्यक्त करतो. तसेच पोईंकर सरांनी योग्य ते तुम्हाला जे काही मार्गदर्शन दिलेलं आहे त्या मार्गदर्शनाचा लाभ तुम्हाला कुठं ना कुठं घेता यावा. ठीक आहे. यासाठी सुद्धा मी त्यांचं आभार व्यक्त करतो. तसेच
ॲडव्होकेट दीपक चटप सर यांनी जो त्यांचा योग्य मौल्यवान वेळ तुमच्यासाठी इथं दिला, ठीक आहे, त्यांनी जे काही मार्गदर्शन केलेलं आहे ते मार्गदर्शन तुम्हाला कुठं ना कुठं तरी कामी येईल आणि उर्वरित आयुष्यामध्ये तुम्हाला समजा काही अचिव्हमेंट करायचं असेल, ठीक आहे, योग्य निर्धार करायचा असेल तर त्यांच्याकडून जे प्रेरणा घेऊन मोटिवेशन घेऊन, ठीक आहे, त्यांचा जो सांगितलेलं जे काही महत्त्वाचे काही शब्द आहे ते तुम्ही म्हणजे मनामध्ये ठासून काही ना काही करण्याचा निर्धार करतील अशी मी आशा व्यक्त करतो. तसंच त्यांनी इथं जो काही वेळ आपल्याला दिला आहे त्यांचेसुद्धा आभार व्यक्त करतो. तसेच जे काही उपस्थित मान्यवर आहे जे आज इथं आल्या उपस्थिती दर्शवली आहे त्यांचेसुद्धा मी हे आभार व्यक्त करतो. आणि कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. पण एक महत्त्वाची सूचना आहे की यांच्यामार्फत आपल्याला एक गुगल फॉर्म भरून द्यायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला शिष्यवृत्ती योजना, शैक्षणिक लाभ तसेच विविध योजना याच्या संदर्भात जी काही माहिती आहे ती आपल्याला मिळणार आहे. तर त्याकरता आपल्याला आपले काही निदेशक आहेत त्यांच्यामार्फत एक गुगल फॉर्म यांनी बनवलेला आहे, तो गुगल फॉर्म आपल्याला भरून द्यायचा आहे. तर आता इथं मी आपल्या शब्दाला विराम देतो आणि इथला आजचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद. जय हिंद.